नमस्कार मंडळी. मराठी चित्रपटसृष्टीबद्दल एक गोष्ट गेल्या काही महिन्यात वारंवार ऐकायला मिळते. मराठी सिनेमा बदलतोय. कारण आता एक कौटुंबिक किंवा विनोदी चित्रपट नाही, तर मोठ्या कल्पना, मोठे व्हिज्युअल स्केल आणि वेगळे प्रयोगही मराठीत दिसायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या मंजुळाने प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव दिला आणि आता आणखी एक चित्रपट चर्चेचा विषय ठरला, ज्याचं नाव आहे घबाड कुंड. पण या चित्रपटाची चर्चा फक्त त्याच्या कथेमुळे नाही, तर एका मोठ्या दाव्यामुळे आहे. दावा असा, की हा चित्रपट मराठीतील पहिला हॉरर युनिव्हर्सचा भाग आहे. आता युनिव्हर्स हा शब्द ऐकताच लोकांच्या डोळ्यासमोर मार्वेल, डीसी किंवा हिंदीतलं मेडॉक हॉरर युनिव्हर्स उभं राहतं. म्हणूनच प्रश्न पडतो, मराठी चित्रपटसृष्टी खरंच इतक्या मोठ्या पातळीवर पोहोचली आहे का? की हा फक्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेली मार्केटिंग शब्द आहे. आजचा हा व्हिडिओमध्ये आपण गबाळकुंड चित्रपटाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कथा न उघड करता हा चित्रपट पाहण्यासारखा आहे का? त्याची ताकद काय आहे? कमकुवत बाजू कोणत्या आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, मराठी हॉरर युनिव्हर्सची सुरुवात म्हणून हा चित्रपट किती यशस्वी ठरतो? चला सुरुवात करूया. सर्वात आधी बोलूया गबाळकुंड नेमकं आहे तरी काय? हा चित्रपट दिग्दर्शक केला आहे प्रीतम एस के पाटील यांनी. याआधी त्यांनी अल्याड पल्याड हा चित्रपट दिला होता आणि आता गबाळकुंडला त्या विश्वाचा पुढचा अध्याय म्हणून सादर करण्यात आला आहे. म्हणजेच हा फक्त स्वतंत्र चित्रपट नाही, तर भविष्यात येणाऱ्या अनेक कथांचा पाया असल्याचं निर्माते सांगतात आणि इथूनच प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढतात. कारण युनिव्हर्स तयार करणं म्हणजे फक्त एक चांगली कथा सांगणं नव्हे, तर अनेक कथा, अनेक पात्र आणि अनेक रहस्य एकाच विश्वात जोडणे. आता प्रश्न असा, गबाळकुंड हे काम करू शकतो का? चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचं वातावरण. सुरुवातीपासूनच चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ जगात घेऊन जातं. अंधार, रहस्य, अनोळखी जागा आणि सतत जाणवणारा धोका. यामुळे पडद्यावर एक वेगळीच भावना निर्माण होते. विशेष म्हणजे चित्रपट स्वस्त जंप सीरियसवर अवलंबून राहत नाही. अनेक हॉरर चित्रपटांमध्ये अचानक मोठा आवाज आणि प्रेक्षक घाबरले इतकंच समीकरण असतं. पण गबाळकुंडमध्ये भीती निर्माण करण्यासाठी वातावरणाचा वापर जास्त दिसतो आणि हीच गोष्ट त्याला इतर अनेक चित्रपटांपेक्षा वेगळं बनवते. आता कलाकारांविषयी बोलायचं झालं तर संदीप पाठक पुन्हा एकदा प्रभावी वाटतात. त्यांच्या अभिनयात नैसर्गिकता आहे. पात्रावर त्यांची पकड मजबूत वाटते. देवदत्त नागे त्यांच्या स्किन पोजेसमुळे लक्ष वेधून जातात. कुशल बद्रिके, ज्यांना लोक प्रामुख्याने विनोदी भूमिकेमध्ये पाहतात, ते इथे वेगळ्या अंदाजात दिसतात. शशांक शेंडे आणि इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावल्या आहेत. म्हणूनच चित्रपटात अभिनय हा कमकुवत भाग वाटत नाही. मात्र प्रत्येक चित्रपटाप्रमाणे गबाळकुंडमध्येही काही प्रश्न निर्माण होतात. विशेषतः जेव्हा एखादा चित्रपट स्वतःला युनिव्हर्सचा भाग म्हणवतो, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात. लोकांना फक्त एक कथा नको असते, तर मोठ्या रहस्याची उत्तरं हवी असतात. भविष्यातील चित्रपटाचे संकेत हवे असतात आणि अनेक धागेदोरे हवे असतात. घबाडकुंड काही प्रमाणात हे देतो, पण काही प्रेक्षकांना वाटू शकतं, की अजून थोडं विस्ताराने विश्व उभं करता आलं असतं. कारण युनिव्हर्सची संकल्पना जितकी रोमांचक आहे, तितकंच कठीणही आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, चित्रपटाचा वेग. पहिल्या भागात कथा हळूहळू उघडत जाते. दिग्दर्शक प्रेक्षकांना वातावरणाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना हा अप्रोच आवडतो, कारण त्यामुळे रहस्य वाढते. पण जलद गतीने अपेक्षा करणाऱ्या प्रेक्षकांना काही प्रसंग संथ वाटू लागतात. हा पूर्णपणे वैयक्तिक अनुभव आहे. तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचं झालं तर सिनेमॅटोग्राफी हा चित्रपटाचा आणखी एक मजबूत भाग आहे. अनेक फ्रेम्स मोठ्या पडद्यावर खूप प्रभावी दिसतात. कॅमेऱ्याचा वापर, लाइटिंग आणि लोकेशन्स हे सगळं मिळून एक भयावह वातावरण तयार करतात. विशेष म्हणजे चित्रपट पाहताना आपण मराठी सिनेमा पाहतोय यापेक्षा एक चांगला हॉरर फिल्म पाहतोय अशी भावना निर्माण होते आणि हेच या प्रकरणाचं मोठं यश म्हणावं लागतं. बॅकग्राऊंड म्युझिकही प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवते. हॉरर चित्रपटामध्ये संगीताचं महत्त्व खूप असतं, कारण भीतीचा अर्धा परिणाम ध्वनीमुळे तयार होतो. गबाळकुंडमध्ये हा भाग बऱ्यापैकी प्रभावी ठरतो. पण आता येतो सर्वात मोठा प्रश्न, हा चित्रपट खरंच
मास्टरपीस आहे का? तर उत्तर थोडंसं गुंतागुंतीचं आहे. कारण मास्टरपीस हा शब्द खूप मोठा आहे. प्रत्येक प्रेक्षकाची व्याख्या वेगळी असते. कारण लोकांना हा मराठीतील सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपट वाटू शकतो, तर काहींना अजून सुधारणा होण्याची गरज जाणवू शकते. पण एक गोष्ट नक्की, हा चित्रपट धाडसी प्रयत्न आहे. मराठी अशा प्रकारचे विश्व उभं करण्याचा प्रयत्न याआधी फारसा झाला नव्हता आणि म्हणूनच गबाळकुंडाचं महत्त्व वाढतं. खरं तर आजच्या काळात फक्त सुरक्षित विषयावर चित्रपट बनवणं सोपं आहे, पण नवं काहीतरी करण्यासाठी धाडस लागतं आणि गबाळकुंडामध्ये ते धाडस दिसतं. हा चित्रपट परिपूर्ण नसू शकतो, पण तो महत्त्वाचा नक्कीच आहे. कारण तो मराठी सिनेसृष्टीला एका नव्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट फक्त हॉररवर अवलंबून राहत नाही, तर रहस्य, लोककथा आणि एका मोठ्या विश्वाची बीज याचाही वापर करतो. म्हणूनच पुढे येणाऱ्या चित्रपटांसाठी हा पाया ठरू शकतो. जर निर्मात्यांनी पुढील भागामध्ये या विश्वाचा विस्तार योग्य पद्धतीने केला, तर मराठी चित्रपटसृष्टीला स्वतःचा हॉरर युनिव्हर्स मिळू शकतो. आता अंतिम निष्कर्ष. जर तुम्ही फक्त मोठमोठ्या मार्केटिंग क्लेम्समुळे हा चित्रपट पाहणार असाल, तर अपेक्षा थोड्या नियंत्रणात ठेवा. पण जर तुम्हाला वेगळं मराठी सिनेमा पाहायचा असेल, तर चांगलं वातावरण, रहस्य आणि हॉरर युनिव्हर्सची सुरुवात अनुभवायची असेल, तर गबाळकुंड नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येकाला आवडेलच असं नाही, पण तो चर्चेचा विषय का बनला, हे थिएटरमधून बाहेर पडताना तुम्हाला नक्कीच समजेल. आणि कदाचित मराठी चित्रपटसृष्टीच्या नव्या पर्वाची सुरुवात या चित्रपटातून होताना दिसते. आणि तुम्ही गबाळकुंड पाहिला का? पाहिला असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा चित्रपट खरंच मराठी हॉरर युनिव्हर्सचा मजबूत पाया आहे का? की फक्त एक चांगला मार्केटिंग एक्सपेरिमेंट? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.